मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर शहराच्या राजकारणात वातावरण तापू लागलं आहे। महापालिकेवर भाजपची एकहाती सत्ता आली असून आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। पुढचा महापौर कोण होणार, याच पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीकडून एक मोठी मागणी पुढे आली आहे। मीरा भाईंदरचा महापौर हा मराठीच हवा, अमराठी महापौर बसवल्यास उग्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी दिला आहे। मीरा भाईंदर शहरामध्ये भाजपने जवळपास 78-79 जागेवरती बहुमत मिळवलेलं आहे। परंतु याच मीरा भाईंदर शहरामध्ये एक उत्तर भारतीय नेते कृपाशंकर सिंग येऊन म्हणाले होते की या ठिकाणी उत्तर भारतीय महापौर बसवू, आणि त्यावेळेस देखील आम्ही विरोध केला होता। मुंबईच्या महापौर पदावरून देखील वादंग माजलेला आहे। मुंबईचा महापौर मराठी होईलच, परंतु त्यासोबतच मीरा भाईंदर महानगरपालिकेवरती मराठी महापौरच बसेल। आणि जर कोणीही माजोरटेपणा करून आमच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर रक्त सांडल्याशिवाय राहणार नाही। भले माझा जीव गेला, माझ्यावर गोळ्या झाडल्या, तरी ते मी सहन करायला तयार आहे। परंतु या मीरा भाईंदर महानगरपालिकेवर परप्रांतीय महापौर बसू देणार नाही। मराठीच महापौर झाला पाहिजे, यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवलेलं आहे। भाजप पक्षाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना निवेदन पाठवलेलं आहे, आणि त्या ठिकाणचे जे स्थानिक नेते असतील, कोणी जे स्वतःला कार्यसम्राट समजतात, त्यांना देखील आम्ही पत्र पाठवलेलं आहे। मराठी राज्यात मराठी भाषेचा मान, मराठी माणसाचा अधिकार आणि भाषिक अस्मिता जपली गेली पाहिजे, असं मराठी एकीकरण समितीचं म्हणणं आहे। ही मागणी कोणाविरुद्ध नसून महाराष्ट्राच्या ओळखीच्या संरक्षणासाठी असल्याचा दावा करण्यात येतो। मात्र दुसरीकडे या आंदोलनात्मक भाषेला वेगळं वळण मिळालं आहे। रस्त्यावर रक्त सांडेल अशा स्वरूपाचं विधान केल्यामुळे प्रश्न उपस्थित होतो, खरंच ही लढाई अस्मितेची आहे की राजकीय दबावाची? प्रत्यक्षात पाहता मराठी एकीकरण समितीकडे जेमतेम मोजकेच कार्यकर्ते असल्याचंही बोललं जात आहे। असं असताना इतका टोकाचा इशारा देणं योग्य आहे का? आणि अशा वक्तव्यांना सत्ताधारी पक्ष किती गांभीर्याने घेणार? दरम्यान मनसेनेही या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे। मनसे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे, मीरा भाईंदरचा महापौर मराठीच असावा, यामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही। आणि या ठिकाणचे जे सर्व जे नरेंद्र मेहता कार्यसम्राट आमदार जे स्वतःला बोलतायत, त्यांच्याकडनं एकच अपेक्षा आहे की मराठी महापौर बनला पाहिजे। मराठी महापौर बाबत तडजोड नाही, लक्षात घ्या। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आपल्या ही संस्कृती टिकली पाहिजे, जगली पाहिजे, हे त्यांना जर वाटत असेल तर मराठी महापौर या ठिकाणी बसला पाहिजे, ही आमची प्रामाणिक इच्छा आहे। आज मनसे विद्यार्थी सेनेकडून महानगरपालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ निदर्शनही करण्यात आली। महापौर पदाची व स्थायी समितीची निवड प्रक्रिया पारदर्शक आणि मराठी अस्मितेचा सन्मान राखणारी असावी, अशी मागणी करण्यात आली। मात्र भाजपची भूमिका ठाम आहे। भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी स्पष्ट केलं आहे की पक्ष सांगेल तोच महापौर होईल। बघा, असं आहे की अजून महापौरचं आरक्षण आलं नाहीये आणि हा पक्ष निर्णय घेईल। त्यांनी काय सांगितलं त्याच्यावर मी काय उत्तर द्यायला बांधील की नाहीये। माझा पक्षाचा जो निर्णय असेल तोच महापौर असेल। तसंच कोणाच्या वक्तव्यांना उत्तर देण्यास आपण बांधील नसल्याचंही त्यांनी सांगितलं। मग प्रश्न असा उरतो, मराठी एकीकरण समितीच्या या इशाऱ्याला भाजप प्रतिसाद देणार का, की या वक्तव्यांकडे सत्ताधारी पक्ष पूर्णपणे कानाडोळा करणार? मीरा भाईंदरमध्ये महापौर कोण होणार हा प्रश्न आता केवळ पदाचा राहिलेला नाही, तर हा प्रश्न मराठी अस्मितेचा आहे, असं एकंदरीत चित्र मीरा भाईंदर शहरात दिसत आहे। पुढील काही दिवसांत चित्र अधिक स्पष्ट होईलच। महापौर मराठी होणार की अमराठी, हे सर्व आता भाजप पक्षाच्या निर्णयावर टिकून आहे। तुम्हाला काय वाटतं, महापौर कोण असावा? यावर आपलं मत कमेंट करून सांगा।